तुमच्यात ती क्षमता आहे, पण तुम्ही विसरला आहात. हे वाक्य एका वानराला सांगितलं गेलं आणि त्याने इतिहास घडवला. आज त्याच वाक्यामागची एक गोष्ट सांगतो आणि ती तुमच्या बिझनेसला थेट लागू होते. सीतामाला शोधायचं होतं. समुद्र ओलांडून लंकेत जायचं होतं. शेकडो किलोमीटर दूर. ना नकाशा, ना रिसोर्सेस, ना गॅरंटी की सीता तिथेच असेल. वानर सेना समुद्रकिनारी जमली. प्रत्येक जण स्वतःची क्षमता मोजत होता. मी इकडे जाऊ शकतो, मी तिकडे जाऊ शकतो, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. पण कुणीही उडी मारली नाही. नुसती चर्चा केली. मग जामवंत हनुमानजी जवळ गेले आणि म्हणाले, तुझ्यात ती शक्ती आहे, तू विसरला आहेस. हनुमान शांत बसला होता, कारण त्याला स्वतःच्या शक्तीचा अंदाज नव्हता किंवा त्याने ती शक्ती दाबून ठेवली होती. पण एका वाक्याने सगळं बदललं. हनुमानजींनी वेळ घालवला नाही. मी तयार आहे का यावर विचार करत बसले नाही. थेट उडी मारली. समुद्र ओलांडताना 3 मोठे अडथळे आले. सुरसा, जिने रस्ता अडवला आणि हनुमानजींना गिळायचा प्रयत्न केला. सिंहिका, जिने सावलीतून पकडायचा प्रयत्न केला आणि मेनका पर्वत, ज्याने विश्रांतीचं प्रेमळ आमंत्रण दिलं. प्रत्येक अडथळे वेगळे होते. काही फोर्स वापरणारे होते आणि काही आमिष दाखवणारे. हनुमानाने प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने हाताळलं, पण एकदाही थांबले नाही. लंकेत पोहोचले, सीतेचा शोध घेतला, अख्खी सोन्याची नगरी जाळली आणि परत आले. एकटे गेले एका मोहिमेसाठी आणि एकटे परत आले. यातून 3 गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पहिली, कॅपेबिलिटी. कॅपेबिलिटी असून उपयोग नाही जोपर्यंत कोणीतरी किंवा तुम्ही स्वतः ती जागी करत नाही. हनुमंतरायाकडे शक्ती आधीपासून होती, ती फक्त त्याला आठवण करून द्यावी लागली. रस्त्यातील अडथळे काम थांबवायचं कारण नसतं. कॉम्पिटिटर, फंडिंग, टीम, प्रत्येक बिझनेसमध्ये सुरसा आणि मेनका येतातच. प्रश्न थांबायचा नाही तर पुढे जाण्याचा आहे. तिसरं, हनुमानांनी एकट्याने काम केलं, पण इगोसाठी नाही. काम मोठं होतं, स्वतःचा अहंकार छोटा होता. खरं एक्झिक्युशन तेच असतं. तर पुढच्या वेळी मोठं काम समोर असेल आणि मी तयार आहे का हा प्रश्न मनात येईल, एकच गोष्ट लक्षात ठेवा. हनुमानाला कुणी तयार केलं नव्हतं. फक्त एका वाक्याने त्यांना त्यांची स्वतःची ताकद आठवली. तुमची ताकद कोणती आहे जी तुम्ही विसरला आहात?